Hello guys, welcome back to our YouTube channel. Tejal and Vishal here. Yes, so तर आजचा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. म्हणजे आमचं एक ड्रीम कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही खूप हॅपी आहे. येस, टीम होमचं होम टूर असणार आहे आजचा ब्लॉग आणि ह्या आमच्या नवीन घरामध्ये तुमचं स्वागत आहे. येस, भरपूर दिवसापासून आम्ही एक्साइटेड होतो की कधी आम्ही या घरामध्ये येतोय. जवळपास 4-5 महिने झाले आमचं इंटेरियरचं काम चालू होतं. आमचा हा 2 BHK फ्लॅट आहे आणि हा किती कॉस्टिंग झाली, त्यानंतर इंटेरियरचा किती खर्च आला, हे सर्व तुम्हाला आज डिटेल मध्ये सर्व आम्ही सांगणार आहे. आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता बॅक साइडला, तुम्हाला आवडलंच असेल. आम्ही तर खूप हॅपी आहे. त्याच्यात तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. फायनली इतक्या वर्षापासून आमची जे स्वप्न होतं ते कम्प्लीट झालं. जवळपास 7-8 वर्षापासून आम्ही स्ट्रगल करतोय आणि हा चालूच आहे. आणि आज कुठेतरी थोडस बरं वाटतंय, एक स्वतःचं घर झालंय आणि चांगल्यापैकी केलंय. आमच्या जसं आम्हाला हवं होतं तसं आम्ही केलंय. आणि खूप कमी एज मध्ये आम्ही आमचं ड्रीम कम्प्लीट केलंय. येस, आणि हा सर्व तुमचा सपोर्ट आहे, त्यामुळेच आम्ही इतकं करू शकलोय. थँक्यू सो मच फॉर दॅट. सो मच गाईज. आणि आपले पूजेचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप आवडले, खूप प्रेम दिलं तुम्ही आमच्या दोघांच्या व्हिडिओला सुद्धा. तर 13 मिलियन व्ह्यूज आले इंस्टाग्राम वरती. खूपच व्हायरल झालाय तो व्हिडिओ. आणि पूजेचा ब्लॉग ज्यांनी कोणी अजूनही पाहिला नसेल तर खाली लिंक देते, त्यावरती क्लिक करा आणि तो ब्लॉग सुद्धा पहा. त्याच्याला आपण खूप बोलतोय. आता आपण काय करूयात, आपण स्टार्ट पासून त्यांना सर्व दाखवूयात आपण काय काय केलंय, कसं केलंय. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गो. जो एंट्रन्स असेल तो खूप छान बनवायचा, भारी बनवायचा. आणि ही आहे आमच्या नावाची नेम प्लेट, जे की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली पण अशी नेम प्लेट हवी. आणि आमच्या दोघांचं नाव आहे तेजल विशाल डेरे. सो येस, आणि आमची जी थीम आहे ती पूर्ण व्हाईट आणि ब्ल्यू आहे. सो आम्ही इथे सुद्धा व्हाईट आणि ब्ल्यू बनवलं. हे जे आहे हे आमचं शू रॅक आहे. माझे भरपूर सँडल्स, विशालचे शूज आहेत, त्यासाठी आम्ही ही स्पेस केली. आणि इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केली. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला सँडल्स वगैरे वेअर करायचे असतात किंवा शूज घालायचे असतात तर आपण इथे मस्तपैकी बसून वेअर करू शकतो सँडल्स वगैरे. आणि बॅक साईडला मिरर लावलाय, म्हणजे आपण जेव्हा आपण बाहेर जाणार आहे, बाहेर आलं की आपण मिररमध्ये पाहू शकतो हा आपण कसं दिसतोय आणि मध्ये बाहेर जाऊ शकतो. सो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ डोअर बेल आहे आणि कॅमेरा सुद्धा आहे, म्हणजे आतमधून आम्हाला दिसू शकतं की कोण आलंय बाहेर. आणि देन मग आपण ओपन करू शकतो डोअर. आता आम्ही LED मध्ये नेट बसवली आहे डिझाईनमध्ये. आणि मस्त गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे तिथे. जेव्हा दगडूशेठ गणपतीच्या पाया पडायला गेले होते दर्शनासाठी, तर तिथे ही मूर्ती पाहिली आणि खूपच आवडली मला. सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर आहे. पासवर्ड वेलकम टू अवर होम. माझ्या हाताचे ठसे आहेत जे की आम्ही वास्तुशांतीच्या दिवशी केलं. केलं आम्ही वॉलला मस्तपैकी मोल्डिंग्स लावले. आणि सध्या भरपूर व्हिडिओजमध्ये हे मला दिसत होतं मोल्डिंग्स लावतात ते. सो त्यामुळे मी सुद्धा एंट्रन्सला मस्तपैकी POPचं मोल्डिंग केलंय. आणि हे जे आहे हे आर्टिफॅक्ट लावलंय आम्ही इथे. हा जो आहे तो वॉलपेपर आहे. सो खूपच छान दिसतंय एंट्रन्स. वरती मस्तपैकी छान असं पॅनल आणि इथे असं वॉलला मोल्डिंग. तो डोअरच्या बॅक साईडला आम्ही पूर्णपैकी वुडन स्टोरेज केलेलं आहे. हे जे आहेत ते ड्रॉवर्स आहेत, खाली मोठे मोठे स्टोरेज आहेत जे की आपण तिथे कोणत्याही मोठे गोष्टी ठेवू शकतो. याच्यामध्ये आम्ही व्हॅक्यूम क्लीनर वगैरे ठेवलेले आहे. वरती पण पूर्ण स्टोरेज आहे. आणि इथे आपण शोपीस वगैरे ठेवू शकतो किंवा हेल्मेट असू दे. इथे आपण की सेक्शन केलेलं आहे. आणि हा स्पेस पण आम्ही पूर्णपणे यूज केलाय, कारण की आपल्याला माहिती आहे घर असले की भरपूर सारं सामान असतं. केल्या हॉलमध्ये शोपीस ठेवण्यासाठी केलेला आहे आणि इंटेरियर डिझायनरनी केलंय. खूप छान आणि युनिक आहे. पूर्ण सर्कल्स केलेत. बुर्ज खलिफा आहे जो की आम्ही दुबईवरून घेतला होता. आणि आम्ही इतके दिवस आमच्या क्लिनिकवरतीच ठेवत होतो कारण की आमचं घर तेव्हा नव्हतं आणि आता फायनली घर झालंय. सो त्यामुळे आम्ही इथे ठेवलेलं आहे बुर्ज खलिफा. ते लकी ट्री आहे गुड वाईबसाठी. आणि खालचा जो तुम्हाला एलिफंट दिसतोय मिनीवाला, तर तो आम्ही थायलंडवरून बाय केला होता. आणि हे सर्व आम्ही आमच्या क्लिनिकवरतीच ठेवलं होतं आणि फायनली घर झालं त्यामुळे आम्ही इथे आणले आणि इथे ठेवलेलं आहे. सो खूपच छान असं डिझाईन केलंय स्पेशली शोपीस ठेवण्यासाठी. सो त्यानंतर ना या वॉलवरती आम्ही छान मस्तपैकी असं डेकोरेटिव्ह वॉच लावलंय.
वॉलपेपर्स नको होतं आम्हाला, कारण की खूप कॉमन झालंय. तर आम्ही आमच्या इंटेरियर डिझायनरला बोललो की काहीतरी युनिक आम्हाला हॉलच्या सोफ्याच्या बॅक साईडला हवंय. सो त्यांनी खूप छान असं पीओपीचं डिझाईन केलंय. त्याला पूर्ण वेगवेगळे कलर्स दिले जे की पूर्ण घराला मॅच होत आहे. ग्रे कलर, व्हाईट कलर, ब्ल्यू कलर. सो खूपच मस्त वाटतंय ते. आणि तिथे प्रोफाईल लाईट सुद्धा दिली. तर हा आहे आमचा 3 सीटर सोफा. आणि याचा सोफा कम बेड सुद्धा होतो. म्हणजे जेव्हा पण आम्हाला मूवी पाहायचंय आम्ही याचा मस्तपैकी बेड करू शकतो आणि मूवी पाहू शकतो. आणि हा आहे आमचा सेंटर टेबल. सेंटर टेबल सुद्धा आम्ही आता जे नवीन आलाय तसा घेतलाय राऊंड शेप मध्ये. आणि मस्तपैकी छान असं तिथे आम्ही फ्लॉवर पॉट ठेवलाय. मला सेंटर टेबल जो कॉमन असतो स्क्वेअर मध्ये, रेक्टँगल मध्ये, तो नको होता. सो त्याच्यासाठी आम्ही मस्तपैकी गोल सर्कल मध्ये सेंटर टेबल घेतलाय. आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा फ्लॉवर पॉट मी इथे ठेवलाय. खाली आहे ते मॅट टाकलंय, ते पण व्हाईट आणि ब्ल्यू कलर मध्येच आहे. आणि इथे जे आहे हा सुद्धा आम्ही लॅम्प घेतलाय. तर ही आहे आमची मस्तपैकी बाल्कनी. आणि बाल्कनी तर खूप छान केली आम्ही, ती तुम्हाला मी नंतर दाखवते. सो आम्ही पूर्ण रेक्टँगल मध्ये पीओपी केलंय. आणि हे झुंबर पाहू शकता तुम्ही. हे आम्ही जे आहे ते रविवार पेठेमध्ये होलसेल मार्केट आहे. स्पेशली तिथे पूर्ण झुंबर वगैरे मिळतात. सो तिथून आम्ही हे दोन्ही झुंबर बाय केलेत. लॉंग असे कर्टन्स आम्ही इथे लावलेत ग्रे शेड मध्ये. आणि ही विंडोला आम्ही बे विंडो केलेली आहे, जेणेकरून इथे सुद्धा आपण मस्तपैकी बसू शकतो आणि टीव्ही वगैरे पाहू शकतो किंवा गप्पा वगैरे मारू शकतो. किंवा मी इथे बसून असे बुक वगैरे सुद्धा रीड करू शकतो. बाहेरचा व्ह्यू आहे तो मी एन्जॉय करू शकते. इथे सुद्धा आम्ही रोमन ब्लाइंड्स लावलेत जे की व्हाईट आणि ब्ल्यू कलर मध्ये आहेत. मस्तपैकी फ्लॉवरचं प्रिंट आहे त्यावरती. वरती पाहू शकता स्पॉटलाईट सुद्धा आहेत. सर्व बंद करून फक्त स्पॉटलाईट चालू ठेवली आणि मस्तपैकी इथे बसलोय, टीव्ही पाहतोय. खूपच मस्त फिलिंग असणार आहे. बिग साईज 65 इंचेसचा टीव्ही सॅमसंग मध्ये आहे. खाली जे आहे ते होम थिएटर आहे. आणि इथे पण आम्ही ड्रॉवर्स वगैरे केलेत, जेणेकरून इथे आम्ही आमचं कीज वगैरे किंवा जे काय रिमोट्स वगैरे असेल ते आम्ही इथे ठेवू शकतो. आणि ही आहे आमची अलेक्सा. आमच्या घरातील टीव्ही असू दे, फॅन असू दे, लाईट्स असू दे, सर्व अलेक्सा कंट्रोल आहेत. सो अलेक्सा खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि हा जो आहे तो आमचा ब्रेकफास्ट काउंटर आहे. याला पण आम्ही इथे मस्तपैकी पॅनल्स लावले ट्रान्सपरंट गोल्डन मध्ये. इथे आहेत हँगिंग लाईट्स. आणि इथे मस्तपैकी आम्ही शोपीस ठेवलेला आहे. सो इथे आम्ही दोघे सुद्धा बसून मस्तपैकी चहा पिऊ शकतो किंवा बोलू शकतो आणि टीव्ही पाहू शकतो, काहीही करू शकतो, ब्रेकफास्ट करू शकतो. सो हा आहे आमचा ब्रेकफास्ट काउंटर. तर जाऊयात आमच्या किचन मध्ये, द हाऊस ऑफ हार्ट. सो येस, हे पाहू शकता हे आहे माझं मॉड्युलर किचन. आणि मी भरपूर व्हिडिओज पाहत होते आणि त्याच्यामध्ये मला व्हाईट कलरचं किचन फार आवडत होतं. कप वगैरे ठेवलेले आहेत आणि तिथे पण त्यांनी लाईट्स वगैरे यूज केलेत. आणि हे तुम्ही सर्व पाहू शकता. इथे आहे आमचा फ्रीज जो की आहे सॅमसंग मध्ये. आणि इथे आम्ही पूर्ण सर्व शुगर, कॉफी, टी आणि एअर फ्रायर ठेवलेला आहे. ही जी आहे ती इलिसा ब्रँडची आम्ही चिमणी लावली आहे, जी की ऑटो क्लिनिंग आहे त्याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही ज्या ट्रॉल्या आहेत ते त्यांनी नवीन आलेत आता क्लिनिंगसाठी, खूप इझी असतात ते बसवलेत, जे की गोदरेज ब्रँड मध्ये आहेत. आहे आमचं बेसिन जे की पूर्ण न्यू मॉडर्न आहे. भरपूर व्हिडिओज पाहिले होते मी याचे. इथून सुद्धा पाणी येतं. त्यानंतर हा जो नळ आहे तो ॲक्वागार्डचा आहे. ॲक्वागार्ड आम्ही इथे बेसिनच्या खाली बसवलाय. वरती ॲक्वागार्ड नको होतं आम्हाला, सो आम्ही इथे बसवले. आणि हा जो आहे तो ॲक्वागार्डचा नळ आहे. हे पिण्याचं पाणी आहे, हे सुद्धा आपण स्वयंपाकसाठी वगैरे यूज करू शकतो. हे नॉर्मल क्लिनिंगसाठी पाणी आहे. हे डिशवॉशरसाठी आहे. इथे आम्ही पाण्याचं ठेवलंय. त्यानंतर ज्युसर आहे, टोस्टर आहे. आणि हा सेक्शन जो आहे तो आम्ही वॉशिंग मशीनसाठी ठेवलेला आहे. हा जो एरिया होता इतका, हा आमचा ड्राय बाल्कनी होती. आणि ड्राय बाल्कनी आम्ही आतमध्ये घेतली आहे. आणि तिथे आमचं देवघर सुद्धा झालंय, जे की खूप सुंदर आहे. तुम्ही हे पाहू शकता. मस्तपैकी आम्ही कोल्हापूरची अंबाबाई ठेवली आहे तिथे, महालक्ष्मी आणि देव ठेवलेत सर्व. आणि इथे सुद्धा ड्रॉवर आहे. त्यानंतर ना इथे कीबोर्ड सारखं त्यांनी केलेलं आहे, जिथे आम्ही देव वगैरे, दिवा वगैरे ठेवू शकतो, नैवेद्य दाखवू शकतो. आणि इथे सुद्धा सेक्शन्स आहेत जिथे आम्ही
सामान वगैरे ठेवू शकतो. सो एवढं सर्व आम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये यूज करता आलंय. सो तुम्हाला सुद्धा कळलं नसेल की ही ड्राय बाल्कनी होती आणि आम्ही त्याला किचनमध्ये कन्वर्ट केलंय. सो त्यांना जसं आम्ही सांगितलं तसं त्यांनी आम्हाला करून दिले. काही आयडियाज त्यांच्या सुद्धा होत्या, काही आयडियाज आमच्या सुद्धा होत्या. खूपच सुंदर असं आमचं इंटेरियर केलं. त्यांचं जे पेज आहे क्रेया इंटेरियर्स, तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. सो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जो आहे आमचा ब्रेकफास्ट काउंटर, तर तिथे सुद्धा आम्ही सेक्शन करून घेतले स्टोरेजसाठी. वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्ण स्टोरेज केलेलं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे किचन मध्ये भरपूर सामान असतं ठेवण्यासाठी. आम्ही जितकं शक्य होईल तितकं स्टोरेज केलेत आणि वरती सुद्धा आम्ही डबेज वगैरे ठेवलेले आहेत. सो तर आता जाऊयात बेडरूम मध्ये. लेट्स गो. तर हा आहे आमचा कॉमन बेसिनचा एरिया, जिथे आम्ही मस्तपैकी छान असा वॉलपेपर वगैरे लावलेला आहे. वरती सुद्धा तुम्ही सिलिंगला पाहू शकता खूप छान असं पॅनल लावलंय, जे की आता खूप नवीन आलंय. पॅनल मध्ये भरपूर कॉमन डिझाईन झाल्यात, पण आता जे रिसेंटली नवीन आलेत तेच आम्ही लावलेले आहेत. तर हे आहे आमचं कॉमन बेसिन. छान असा क्रिस्टलचा मिरर लावलाय. बेसिन सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल्डन मध्ये आहे सर्व. इथं छान असा मिनी फ्लॉवर पॉट ठेवलाय आम्ही. इथे सुद्धा स्टोरेज केलंय आम्ही, जे की आपण सर्व इथे सामान ठेवू शकतो. टॉयलेटरीज वगैरे इथे आम्ही फोटोज वगैरे पण क्लिक करू शकतो. त्यानंतर ना स्पेशली हा कॉमन बेसिनचा एरिया, जिथे मी माझे स्किन केअरचे वगैरे व्हिडिओज वगैरे करू शकते. आता जाऊयात कॉमन वॉशरूम मध्ये. सो हे पाहू शकता. तर पूर्ण व्हाईट आणि ब्ल्यू टाईप यूज केली आम्ही इथे. आणि वरती पण मस्त छान असा पॅनल यूज केलाय. हा जो आहे हा जॅक्वारचा शॉवर पॅनल आहे. कसं वाटतंय तुम्हाला हे बाथरूम ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला स्पेशली वरचा जो पॅनल आहे तो फार आवडलाय. सो आता जाऊयात आपण पॅरेंट्स बेडरूम मध्ये. तर ही आहे पॅरेंट्स बेडरूम. मस्तपैकी छान सिंपल असा आम्ही वॉलपेपर लावलाय. साईडने पॅनल्स आहेत आणि कुशन आहे बॅक साईडला. आणि हा क्वीन साइज बेड आहे. तर खूपच छान वाटते. आणि जेव्हा मी ही बेडरूम पाहिली पूर्ण तयार झालेली, तर मला सगळ्यात जास्त हीच बेडरूम आवडली होती. कारण की पूर्ण जे पण केलंय, पॅनल लावलाय इथे व्हाईट कलरचा, पिंक कलरचा इथे छान असं मोल्डिंग आहे. आणि हा जो वॉलपेपर आहे स्पेशली, तर तो वॉलपेपर मला जास्त आवडलाय. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल माझा पिंक कलर फार फेवरेट आहे. आणि सर्व जे पण झालंय या बेडरूम मधलं ते खूप छान झालंय. तुम्ही पाहू शकता सर्व त्यांनी एका बेडरूम मध्ये केलंय. म्हणजे वॉलपेपर आहे, मोल्डिंग्स आहेत, त्यानंतर बॅक साईडला कुशन सुद्धा त्यांनी लावले. स्टडी टेबल सुद्धा केलाय त्यांनी खूप छोट्या जागेमध्ये. आणि मोल्डिंग्स आहेत. आणि हा जो पॅनल आहे तो पण त्यांनी पूर्ण वेगळा लावलाय. सो युनिक आहे. सर्वच एका ठिकाणी त्यांनी डिझाईन केले आणि खूप छान अशी ही बेडरूम केली आहे. त्यानंतर ना ही आहे ती आमची पॅरेंट्स बेडरूमची बाल्कनी आहे. हे पाहू शकता. इथे सुद्धा तुम्ही बसू शकता आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे तो पाहू शकता. आम्ही इथे राहायला आल्यानंतर ना 1-2 दिवसानंतर भरपूर सारे कबूतर येत होते या गॅलरीमध्ये. तर त्यामुळे आम्ही इथे ही नेट लावून घेतली आहे, जेणेकरून काही आतमध्ये येणार नाही. सो इथे वरती या साईडला सुद्धा स्टोरेज आहे. आणि इन फ्युचर आम्ही इथे सुद्धा आमचा प्लॅनिंग आहे की आम्ही इथे वॉर्डरोब करू शकतो, किंवा ही वॉर्डरोब साठी स्पेस आम्ही ठेवलेली आहे. सो जाऊयात आता आमच्या बेडरूम मध्ये, जे की खूप भारी आणि स्पेशल असणार आहे. सो येस, ही आहे आमची मास्टर बेडरूम, आमच्या दोघांची बेडरूम, जी की आम्ही पूर्ण पर्पल शेड मध्ये केली आहे. आणि खूपच रोमॅन्टिक वाटतं ह्या बेडरूम मध्ये आल्यावर. आम्हाला असंच हवं होतं की आमची बेडरूम जी आहे ती खूप रोमॅन्टिक पाहिजे, त्यानंतर कोझी हवी आहे. आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण पर्पल शेड मध्ये केलंय आम्ही. मस्त किंग साईज असा बेड केलाय.
इथे सर्व कुशन्स लावलेत, त्यामागे सुद्धा प्रोफाईल लाईट आहे, पूर्ण सर्कल केलाय, हाफ सर्कल. बॅक साईडला हे जे आहे ते पण मोल्डिंग्स आहेत आणि ही पूर्ण बेडरूम जी आहे ती आमच्या इंटेरियर डिझायनरने डिझाईन केली आहे आणि खूपच मस्त केली आहे. हे सुद्धा आम्ही रोमन ब्लाइंड्स यूज केलेत आणि इथे सुद्धा विंडो आहे. इकडे पूर्ण स्टोरेज केलेलं आहे, हे पाहू शकता. इथे मी ज्वेलरी वगैरे ठेवू शकते माझ्या. हा आहे आमचा वॉर्डरॉब आणि वॉर्डरॉबच्या खाली सुद्धा सेक्शन्स आहेत स्टोरेजसाठी. वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्ण स्टोरेज केले. हे पीओपी जे आहे हे पूर्ण सर्कल मध्ये आहे आणि सर्कल जास्त केलेत आम्ही. इथे सुद्धा सर्कल आहे, बॅक साईडला सुद्धा हाफ सर्कल आहे. तर ही पूर्ण रूम वेगळीच झाली आहे, खूपच मस्त झाली आहे. हे आहे आमचं टीव्ही युनिट. इथे सुद्धा मोल्डिंग्स आहेत. त्यानंतर ना वरती एसी आहे, टीव्ही आहे. प्रत्येक बेडरूम मध्ये आम्ही टीव्ही आणि एसी लावून घेतलेले आहेत जे की अलेक्सा कंट्रोल आहे. आणि ही आहे आमची बे विंडो. कधी मूड झाला तर मी इथे बसू शकते, बाहेरचा व्ह्यू पाहू शकते, त्यानंतर मग कॉफी पिऊ शकते, काहीही करू शकते किंवा मी इथे बसून सुद्धा टीव्ही वगैरे पाहू शकते, विशालशी बोलू शकते, खूप सारं करू शकते. आणि हे जे आहे ते माझं ड्रेसिंग युनिट आहे. या मिररच्या बॅक साईडला सुद्धा सेक्शन्स केलेले आहेत, स्टोरेज केलेलं आहे, ड्रॉवर आहे. आणि हे जे दोघे आहेत ते विशाल आणि मी. सो आमच्या या दोघांच्या बेडरूमची एक खूप खास गोष्ट आहे जी की तुम्ही कधी कुठेही 2 BHK फ्लॅटमध्ये पाहिली नसेल. सो तर ती मी तुम्हाला दाखवतीये. सो 1 2 3. सो हे पाहू शकता. जकुझी आणि आम्ही आमच्या बाथरूम मध्ये जकुझी बसवलेला आहे. सो की आमच्या दोघांना सुद्धा जकुझी फार आवडतो आणि आम्ही जेव्हा पण बाहेर जातो आणि पहिला आम्ही जी गोष्ट बघतो ती म्हणजे बाथटब आहे का. आणि आम्हाला सुद्धा आमच्या ड्रीम होम मध्ये जकुझी हवा होता तर आम्ही तो बसवलाय. शॉवर पॅनल सुद्धा आहे आणि मस्त आम्ही आमचं बाथरूम जे आहे की ते पण पर्पल पिंक शेड मध्ये बनवलंय. वरचा पॅनल सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हे आहे आमचं बेसिन आणि इथे सुद्धा आम्ही स्टोरेज साठी जागा केलेली आहे आणि इथे सर्व अरेंज केलं. तुम्हाला स्पेशली आमचं बाथरूम दोघांचं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जाऊयात आमच्या बाल्कनीमध्ये. तर ही आहे आमची बाल्कनी. सो तर इथे मस्त आम्ही ग्रीन ग्रास लावले, मस्तपैकी छान प्लांट्स लावले जे की ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. आणि हे आहे गौतम बुद्धांचं फाउंटन. खूप पीसफुल वाटतं आम्हाला इथे. आणि हा सेक्शन जो केलाय मी तो पूर्ण मेडिटेशन वगैरे योगा करण्यासाठी केलाय. आणि खालचं फ्लोरिंग पण पूर्ण आम्ही चेंज केलंय. मोरॅको टाईल बोलतात त्या पूर्ण लावल्यात आम्ही इथे. इथे मस्तपैकी तुळशीचं वृंदावन आहे आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. पूर्ण सिटी व्ह्यू दिसतो आपल्याला इथे. मग चंद्र पण दिसतो. आणि इथे मस्त आम्ही दोघी पण बसून चहा कॉफी वगैरे काही असेल ते पिऊ शकतो. छान मस्तपैकी. आणि आम्ही नक्की इथे कॅन्डल लाईट डिनर सुद्धा प्लॅन करणार आहे. आणि इथे कधी आपल्याला वाटतं की नुसतं असं बसायचं आहे, फोन वगैरे पाहायचा आहे तर ते सुद्धा मी इथे बसून पाहू शकते. मस्त पुढचा व्ह्यू. तुम्हाला आमचा होम टूर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला स्पेशली कोणता सेक्शन, कोणती बेडरूम, काय आवडलं नक्की आमच्या घरामधलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं हे जे घर आहे ते क्रेया इंटेरियर्स यांनी डिझाईन केलंय आणि आम्ही फार हॅपी आहे. आणि थँक्यू क्रेया इंटेरियर्स. आम्हाला इतकं छान घर डिझाईन करून दिलं. जसं आम्हाला हवं होतं तसं त्यांनी डिझाईन केलंय की आम्हाला हे असं हवंय, आम्हाला हे असं हवंय. सो कधीही ते कंटाळले नाहीत. आम्हाला
जसं हवंय तसं आम्हाला त्यांनी करून दिलं. त्यांनी आम्हाला गाईड पण केलं की नाही मॅम आणि सर इथं हे छान वाटेल किंवा इथे हे छान वाटेल. सो असं दोघांच्या आयडियाजनी आमचं हे घर पूर्ण डिझाईन झालंय. आणि खाली मी लिंक देते, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. आम्ही एका इंटेरियर डिझायनर करून बजेट घेतलं होतं पूर्ण, जसं आम्ही आता हे डिझाईन केले तसं. तर ते 40 lakhs त्यांनी आम्हाला कोटेशन दिलं होतं. आणि आमचे जे इंटेरियर डिझायनर आहे तर त्यांनी आम्हाला ते फक्त 20 lakhs मध्ये पूर्ण डिझाईन करून दिलेलं आहे. सो खूप ह्यूज आम्हाला डिस्काउंट मिळालाय. आणि फक्त आम्हालाच नाही, तुम्हाला सुद्धा ते फार कमी याच्यामध्ये करून देतील. जसं तुम्हाला डिझाईन हवंय तसं, म्हणजे बाहेरच्या रेटनुसार तर ते तुम्हाला कमीच करून देतील. सो तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले होते की मी पूर्ण तुम्हाला आमचं बजेट किती झालं ते सांगणार आहे. तर आम्हाला हे जे घर आहे विथ डॉक्युमेंट्स 85 lakhsला मिळालं. त्यानंतर 20 lakhs आम्हाला पूर्ण इंटेरियरला लागले. आणि 5 lakhs जे आहेत ते पूर्ण आमचे घरातले जे इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे टीव्ही, AC, फॅन, फ्रीज वगैरे सर्व, त्याला 5 lakhs लागले. म्हणजे अराउंड टोटल आम्हाला 1.10 CR पर्यंत पूर्ण आमचं बजेट गेलंय. आणि 1 CRचं घर, 1 CR पेक्षा जास्त आमचं कॉस्टिंग गेलंय घराचं. आणि इतक्या कमी वयामध्ये 1 CRचं घर घेणं जोक नाहीये. आणि हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि तुम्ही तर आमचं जुनं घर पाहिलंच असेल. सो तर आमचं जे ड्रीम होतं गेले इतके वर्षापासून ते कम्प्लीट झालंय. आणि याच्या मागे फक्त आमचं स्ट्रगल आहे आणि आमच्या दोघांची एकमेकांबरोबरची साथ. जर आपला लाईफ पार्टनर जर साथ देईल आपल्याला, प्रत्येक ठिकाणी सोबत राहील, तर आपण काहीही करू शकतो. आणि पैसे तर कसेही कमवू शकतो, पण एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे. आणि साथ असेल तर आपण काहीही करू शकतो. थँक्यू विशाल, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. आणि आमचं दोघांचं ड्रीम होम कसं वाटलं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय.